स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी संपताच कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे आणि त्याचं कारण ठरणार आहे ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची येणारी निवडणूक। खरं तर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक आहे तो लागलेला होता, मात्र सहकार प्राधिकरणानं ही बंदी आहे ती उठवलेली आहे। त्यामुळे आता या मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ही महत्त्वाची निवडणूक अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे ती होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून या गोकुळ दूध संघाकडे बघितलं जातं। दररोज जवळपास 20 लाख लिटर दूध संकलन करणारी ही दूध संस्था आहे। त्यामुळे या सगळ्या दूध संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी सगळीच नेते मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील ही प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा पुन्हा एकदा लढा या सगळ्या गोकुळ दूध संघाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळणार आहे। निश्चितच ज्या पद्धतीनं नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही सर्व पक्षांचे प्रमुख लोक मिळून आम्ही या निवडणुका लढवल्या, त्याच पद्धतीनं गोकुळच्या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची आमची भावना आहे, आमची भूमिका आहे आणि त्याला सगळ्यांचं समर्थन आहे। महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य एकत्रित आता गेले 4-5 वर्ष आम्ही एकत्र आहोत, 2.5 वर्ष तर या निवडणुकीनंतर आहोतच आणि या सगळ्या आत्ताचे जिल्ह्याचे निकाल आपण पाहिले तर खूप चांगलं यश, खूप चांगली संधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे। त्याच पद्धतीनं गोकुळमध्ये सुद्धा महायुती म्हणूनच आपण सामोरं जावं आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की गोकुळचे सुद्धा सर्व सदस्य, सभासद सदस्य हे महायुतीच्याच पारड्यामध्ये गोकुळ संघ देतील। सहकाराच्या नियमानुसार संख्या वाढ झालेली आहे। आता 2-3 गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख आपण केला की काही सदस्य सभासद संख्यासुद्धा वाढलेली आहे। या सभासद किती पात्र अपात्र आहेत या सगळ्यांच्या अजून शहानिशा झालेली नाही, कारण अजून निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर झाला नसल्यामुळं फारसं आम्ही त्यामध्ये डीप गेलेलो नाही आहे। परंतु या दोन्ही बाबी तपासून घ्याव्या लागतील आणि बिनविरोध होईल मला असं काही वाटत नाही। बिनविरोध होईल का नाही मला सांगता येणार नाही, परंतु व्हायचं काही कारण दिसत नाही। परंतु महायुती म्हणून आमचा वर्चस्व गोकुळ संघावर राहील आणि चांगलं यश आम्हाला मिळेल। तुम्ही निवडणुकीला सामोरं जात होता, यावेळेला मात्र महायुती म्हणूनच सामोरं जाणार की कसं? गोकुळच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी सुद्धा माननीय PN पाटील साहेब, स्वर्गीय PN पाटील साहेब आणि महादेवराव माडिक साहेब हे मिळून पॅनल करत होते। महायुती म्हणून किंवा पक्ष म्हणून किंवा माडिक कुटुंब म्हणून कधीच या निवडणुकीला सामोरं गेलं नव्हतं आणि भविष्यातही असणार नाही। आता यावेळी सुद्धा पक्ष म्हणूनच आम्ही एकत्रित लढणार आहोत। महायुती या सगळ्याचा बिनविरोध करायला जर जागा जास्त दिल्या तर तुमची तयारी असणार आहे का त्या सगळ्या? आज या विषयावर बोलणं उचित नाही आहे। अजून मी सांगितल्याप्रमाणे सभासद संख्या, सदस्य संख्या किती आहे, कोणाकडे किती लोक आहेत यावर, कारण हे काही मर्यादित संख्येची निवडणूक आहे। 4,500-5 हजार सभासद असणार आहेत तेवढ्यावर आहे, काय जिल्ह्याची निवडणूक किंवा तालुक्याची निवडणूक नाही आहे। आणि शेवटी संस्थांचा काय सूर आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांची भूमिका काय यावर तो निर्णय घेतला जाईल। कोल्हापूर शहरात घरवाढीचा प्रस्ताव विचारात घेण्यात प्रशासनाने, कोल्हापूर शहरात घरफाळा असेल किंवा इतर घरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचारात घेणार, पुढच्या सभागृहात तो विषय येऊ शकतो। आपल्याला काय वाटतं की निवडणुका आताच झाल्या, कुठेतरी कारभार आताच हातात घेतला, अशा वेळेला घरवाढ व्हावी किंवा? अनेक वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये महापालिकेची सत्ता दिलेली आहे। कुठल्याही पद्धतीचा नागरिकांना त्रास होईल, करवाढ, घरफाळवाढ, दुसऱ्या बाजूला या संचालक मंडळातील संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे बिनविरोधाच्या दृष्टीने देखील काही प्रयत्न आहे ते केले जाणार आहेत। मात्र त्याला कितपत यश येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय ज्या निवडणुकीची उत्सुकता कोल्हापूरकरांना आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या दूध उत्पादकांना लागून राहिलेली होती, त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया खरं तर आजपासूनच सुरू होणार आहे। कारण आज ही सगळी कालबंदी या राज्य सहकार प्राधिकरणानं उठवल्यानंतर आजपासून मतदार यादी, प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम देखील आजपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचं बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव